कोकणातली पारंपरिक शेती परवडत नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गणेश रानडेंनी जुन्याच गोष्टी नव्या अंदाजात मांडायला सुरुवात केली। आपल्या 30 एकर शेतीवर त्यांनी 2008 पासून कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे। यापासून त्यांना वार्षिक किमान 10 लाखांचा नफा मिळतोय। त्यामुळे कधी काळी रिस्की झालेली त्यांची शेती आज नफ्यात आली आहे। कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा योग्य वापर करत गणेश रानडेंनी नाटे गावात नंदनवन उभं केलंय। त्याची पाहणी करण्यासाठी आज आपण रत्नागिरी जिल्ह्यात जाणार आहोत। तुम्ही कधी आंब्याच्या झाडावर चढून आंबे खाल्लेत? वडाच्या पारंब्यांवर कधी खेळलात? मोठ्या झाडाच्या मचाणावर कधी झोपलात? या सगळ्या गोष्टी अनुभवल्या नसतील तर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या नाटे गावी यावं लागेल। गणेश रानडेंनी 30 एकरांवर उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रात या सगळ्या गोष्टी आहेत। त्याचा आनंद घेणारे पर्यटक काय म्हणतायत ते पाहूयात। शहराच्या लाईफपेक्षा वेगळं वाटतं, आराम मिळतो, समाधान वाटतं। दुसरं इकडे आम्हाला झाडावरती चढायला म्हणा, चढून आंबे काढणं, साखरजाम काढणं किंवा बाकीच्या या गोष्टी अनुभवायला मिळतात। इथे गोठा आहे, गोशाळा, त्या गायींच्या बरोबर आम्ही आमचा वेळ घालवू शकतो। त्याच्यामुळे नेहमीच्या लाईफमधून एक वेगळे दिवस इथे व्यतीत होतात आणि ते चांगलं वाटतं। गणेश रानडेंच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी 15 एकरांवर हापूसची बाग लावली। गेल्या 10 वर्षांपासून या बागेत ते पूर्णपणे सेंद्रिय शेती करतायत। त्यांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग बघण्यासाठी अनेक शेतकरी येऊ लागले। त्यानंतर लोकांच्या राहण्याची सोय करण्याचा विचार पुढे आला असता गणेश यांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा विषय सुचला आणि त्यांनी याची सुरुवात केली। इथल्या बऱ्याच लोकांनी मला सजेशन केलं इथे हॉटेल किंवा रिसॉर्ट चालू कर, पण ते माझ्या मनाला पटण्यासारखं नव्हतं। मग काही ठिकाणी वाचनामध्ये मला कृषी पर्यटन नावाची एक कन्सेप्ट माझ्या वाचण्यात आली। मग त्याच्यावरती थोडासा अभ्यास करून मी आपल्या इथे 2008 साली जानेवारी 2008ला मी पर्यटन सुरू केलं इथे। आणि सुरुवातीला थोडीशी मनामध्ये भीती होती की इथे पर्यटक येतील का एवढ्या ह्याच्यामध्ये, किंवा लोकांचा रिस्पॉन्स किती असेल ह्या विषयामध्ये। पण एकंदरीत 4 वर्षामध्ये बघताय तर आत्ता ज्या वेळेला 2008 साली होतं त्याच्यापेक्षा आता जवळपास 200% लोकांचा रिस्पॉन्स वाढलेला आहे। हवामान बदलामुळे एका बाजूला शेती हा रिस्की व्यवसाय झालाय। अशा वेळी शहरी माणूस शेतीकडे येण्याऐवजी शेती आणि ग्रामीण जीवनापासून जास्तच दूर चाललाय। त्यामुळे या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी रानडेंना कृषी पर्यटन केंद्राचा व्यवसाय फायदेशीर वाटला। पूर्वीच्या काळामध्ये निसर्ग लोकांना साथ देत होता आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये निसर्ग एकंदरीत बघताय की आंब्याची बागेची परिस्थिती गेले अनेक वर्ष किंवा इन जनरल सगळ्याच शेती ह्या दिवसेंदिवस निसर्गाप्रमाणे बदलत चाललेल्या आहेत। कारण माणूस बदलल्या त्याप्रमाणे निसर्ग बदलला आणि दरवर्षी जर तुम्हाला सपोज 4 वर्षात जर आंब्याचं उत्पन्न आलं नाही तर शेतकऱ्याने काय करायचं? तर त्याच्यामधून आम्ही पर्यटन सुरू केल्यामुळे एक वेळ आंब्याचं क्रॉप जर कमी आलं तरी आपण ह्या याच्यातून आपलं जीवन चालू ठेवू शकतो पुढे कंटिन्यू। कोकणच्या भूमीला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलंय। त्याचा योग्य वापर रानडेंनी केलाय। कृषी पर्यटन व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास करून ते यात उतरले। आज त्यांनी 30 एकरात आंब्याची 2000 कलमं लावली आहेत। या आमराईत बैलगाडी सफर, फेरफटका, आंबे काढणे आणि खाणे, शहरी पर्यटकांना सेंद्रिय शेती समजावून सांगणं आणि सेंद्रिय अन्नधान्याबद्दल जागरूक बनवणं यासारखे उपक्रम चालतात। टुरिझममध्ये आता येणाऱ्या पर्यटकांना पूर्ण शेतकऱ्याचं जीवन कसं आहे किंवा शहरातल्या लोकांना बेसिक बऱ्याच गोष्टी माहिती नसतात। ज्यांचं आयुष्य संपूर्ण शहरामध्ये गेलं आहे त्यांना झाडावरती लागलेला आंबा कधी बघितलेला नसतो, किंवा इव्हन आपल्या इथे आता गोशाळा आहे, गोशाळेमधून दूध कसं काढलं जातं ह्या लोकांना एक्सपिरियन्स नसतो। मग आपण त्यांना एक वेगळा अनुभव देतो। आजकालच्या मुलांना विचारलं की बा दूध कोण देतं, तो भैया दूध देतो, असं एक इन जनरल सगळ्यांना झालेलं आहे ट्रेंड। तर मग इथे दूध काढायला दिलं जातं। त्या सीझनला आले आंब्याच्या सीझनला तर आंबे कसे काढले जातात, त्याचं पॅकिंग कसं केलं जातं। शेतीच्या सीझनला आला तर भात शेतीची लावणी करायला, कापणी करायला, झोडणी करायला आपण लोकांना देतो। ओव्हरऑल वर्षभर आपण बागेमध्ये सगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या इथे करतो। मग त्यांना मळे करणं किंवा मग ताज्या भाज्या शेतातून काढून आणणं आणि त्यांचे डायरेक्ट जेवण करणं, असे त्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स आपण त्याच्यामध्ये देतो। अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो। इथं आलेल्या पर्यटकांच्या निवासाची कौलारू घरात सोय करण्यात आली आहे। या घरांमध्ये आरामदायी सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत। इथं आलेल्या पर्यटकांना गावरान जेवण दिलं जातं। यामध्ये पिठलं भाकरी, सोलकढी आणि आमरसाचा बेत असतो। जेवण खास चुलीवर देण्याची सोय केली जाते। ॲग्रो टुरिझम ही जी एक कन्सेप्ट रुजवली जाते किंवा रुजवली गेल्या 4 वर्षापासून, त्यामध्ये एक विविधता अशी आढळली की खरोखर निसर्गाशी आपण निसर्गाच्या सान्निध्यात जर राहिलो तर त्यात स्वर्गाहूनही चांगलं एक सुख मिळेल किंवा मिळालं। आणि प्रत्यक्षात ज्या काही गोष्टी आपण बघतोय त्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत आणि त्या माहिती करून घेण्याकरता म्हणून त्याची सुद्धा एक
मदत होऊ शकते. रानडेंनी शेताच्या उंच भागावर निरीक्षण थांबा उभारलाय. त्याचबरोबर वडाच्या झाडावर ट्री हाऊस उभारलंय. इथल्या झोपाळ्यांवर पर्यटक शहरातल्या जीवनाचा ताण विसरून जातात. इथं आलेल्या पर्यटकांना रानडे आपल्या गोठ्यातल्या गायींची माहिती सांगतात. त्याबरोबर गायींचं सेंद्रिय शेती आणि आरोग्यदायी दूध निर्मितीतलं महत्त्व पर्यटकांना सांगितलं जातं. याच्यामध्ये आपण आता गेले जवळपास 10 वर्ष कंटिन्यूस ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय. त्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण इथे गोशाळा आहे त्याचं गोमूत्र आणि त्या गोमूत्रापासून काही पेस्टिसाईड तयार करतो. त्याच्यामध्ये मग लसूण किंवा मग कडुलिंबाचं ऑइल असे दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करतो. आता गेल्या वर्षी आपण लसणीचा प्रयोग केला होता, तो 100% सक्सेसफुल झाला होता. मिरच्यांचा काही प्रयोग केला होता आणि मग असं लसूण, तंबाखू, मिरची असं अर्क तयार केले होते. दशपर्णी अर्क आपण तयार करतो. बागेमध्ये आपण झाडांना लागणारं खत स्वतः तयार करतो. गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे आणि निंबोळीची बिया वगैरे इकडनं विकत आणून त्याचं तेल काढायचं, त्याची पेंड खत म्हणून वापरायचं आणि तेल फवारणीसाठी वापरायचं. शेतातल्या प्रत्येक कामाची माहिती इथं पर्यटकांना दिली जाते. शेतातून काढलेली ताजी भाजी देखील खाऊ घातली जाते. आज रानडेंच्या कृषी पर्यटन केंद्राला वर्षभरात किमान 2000 पर्यटक भेट देतात. एका पर्यटकापासून त्यांना किमान 500 रुपयांचा नफा मिळतोय. त्यानुसार त्यांना वार्षिक किमान 10 लाखांचा नफा मिळतोय. साधारणपणे आपल्याला एक 500 रुपयापर्यंत खर्च असतो या सगळ्याचा जर आपण ओव्हरऑल विचार केला तर पर पर्सन 500 रुपये आपल्याला एका दिवसाला मिळू शकतात. आणि येणाऱ्या पर्यटकांची संख्या इथे वर्षाला साधारणपणे 1200 ते 2000 इन जनरल ह्याच्यामध्ये रेशो असतो. तर हे प्रॉफिटेबल नक्कीच आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी पाळाव्या लागतात. एक तर तुमचं त्यांना देणारी सर्व्हिस आणि स्वच्छता. आल्यानंतर लोक 2च गोष्टीकडे जास्त करून बघतात. त्यांना पहिल्यांदा सगळ्या गोष्टी स्वच्छ लागतात आणि तुमची सर्व्हिस जर चांगली असेल तर जेवणामध्ये सुद्धा त्यांना काय फार गोष्टी लागत नाही. मी रेग्युलर कोकणामध्ये दिलं जाणारं फूड झुणका भाकरी, सोलकढी किंवा मग आंब्याचा रस, उकडीचे मोदक किंवा अशा काही गोष्टी सिलेक्टेड प्रोव्हाइड करतो. मी त्यांना पंजाबी, चायनीज किंवा माझ्या इथे इव्हन ड्रिंकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना बंदी आहे. पण तरीसुद्धा लोक आज माझ्याकडे भरपूर येतात. 31 डिसेंबरसुद्धा माझ्याकडे दरवर्षी पॅक असतो 2008 पासून आजपर्यंत. आंब्याच्या बागेला कृषी पर्यटनाची जोड दिल्यानं रानडेंच्या बागेत पिकणाऱ्या आंब्यांना आज चांगला भाव देखील मिळतोय. कृषी पर्यटन केंद्रामुळे त्यांच्या शेतात पिकणारा बहुतांश शेतमाल पर्यटकच घेऊन जातात. या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून गाव आणि शहर यातलं अंतर कमी व्हायला मदत मिळतीये. गावात अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा आणि 4 पैसे मिळत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वेगानं शहरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात या शेतीपूरक व्यवसायाला सोन्याचे दिवस आहेत हे मात्र नक्की. मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी.